एक मिनिट भाई, एक खूप महत्वाची गोष्ट सांगतोय, फक्त लक्ष देऊन नीट ऐक. ही गोष्ट ना आज तुझ्या वयाशी आणि तुझ्या फ्युचरशी जोडलेली आहे, म्हणून प्लीज नीट लक्ष देऊन ऐक, ठीक आहे? काल संध्याकाळी ना मला एक दादा भेटला. वय जेमतेम 32-33 गाठलेलं असेल. त्याच्या डोळ्यात ना एक विचित्र शांतता होती आणि चेहऱ्यावर एक भयंकर थकवा. मी त्याला सहज विचारलं की दादा सध्या काय चाललंय आयुष्यात. त्याने एक लांब जड श्वास घेतला आणि कॅमेऱ्यात बघितल्यासारखं माझ्या डोळ्यात बघितलं. मला म्हणाला की काय सांगू, लहान असताना असं वाटायचं की 20 वर्षाचं झाल्यावर पुढे अजून खूप वेळ आहे. 20चं झाल्यावर वाटायचं 25शीत सगळं मी ठीक करेल. आणि आज 32व्या वर्षी जेव्हा मागे वळून बघतो ना भाई, तर आता लक्षात येतंय की वेळ कधीच निघून गेली आहे आणि ही वेळ गेली कशी हे मलाच कळत नाहीये. आणि मग एवढं बोलून तो शांत झाला, पण त्याचे ते शब्द माझ्या डोक्यात फिरत राहिले. आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे. तू रोज सकाळी उठतोस, मोबाईलवर वेळ घालवतोस, मित्रांसोबत हुल्लडबाजी करतोस आणि मग स्वतःच्या मनाला काय सांगतोस, अरे अजून वयच काय माझं, करेल उद्यापासून मी, जाऊ दे पुढच्या महिन्यापासून तर नक्की करेल, पुढच्या वर्षी तर मी सिरियसच राहणार. भाई वेळ कोणासाठी थांबत नाही, ठीक आहे? तो अगदी शांतपणे कसलाही आवाज न करता तुझ्या आयुष्यातून एक एक दिवस गायब होतोय. समजून घे भाई या गोष्टीला. तू ज्या दिवशी वयाची 30 ओलांडशील ना, त्या दिवशी तुझ्यावर जबाबदाऱ्यांचा असा डोंगर कोसळेल ना की तुला स्वतःची स्वप्न काय होती हे शोधायला एवढा पण वेळ मिळणार नाही. मी तुला काही घाबरवत नाहीये, पण मी तुला त्या खोट्या भ्रमातून बाहेर काढतोय. वेळ अजून बाकी आहे हा स्वतःला दिलेला सगळ्यात मोठा धोका आहे भाई, ठीक आहे? समजून घे. तुला जे काय करायचंय ना ते आज आणि आत्तापासून सुरू करावं लागेल. उद्याची वाट बघत बसणारा माणूस ना नेहमी कालच्या दिवसाचा पश्चाताप करत बसतो, ठीक आहे? हीच तुझ्या आयुष्यातली खरी वेळ आहे भाई. समजून घे या गोष्टीला आणि वेळेची किंमत कर. वेळ काय तुझी वाट बघत बसणार नाही, तुला वेळेच्या पुढे पडावं लागेल, ठीक आहे?